जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की आता तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअपवर सर्वात मोठा स्कॅम सुरू आहे। जसं की इंडिया आणि भारत ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे की युद्धाची जी की परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यानुसार आता पाकिस्तानने काय केलं, सायबर जी काही असतात त्यानुसार म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्हाला इमेज म्हणा किंवा लिंक सेंड करतात आणि त्यातून तुमच्या इथे पैसे कट होतात, व्हॉट्सअप हॅक होतं आणि तुमचा जी काही नंबर असतो त्याचा चुकीचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की ह्याच्यापासून कशा पद्धतीतून तुम्ही वाचू शकता, सगळ्या डिटेल्स मध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या कारण की आत्ताच एक न्यूज जी काही आलेली आहे त्या न्यूजमध्ये काय झालं आहे की एका व्यक्तीला अशाच पद्धतीने लिंक सेंड केली, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या अकाउंटमध्ये ते सगळे पैसे कट होऊन गेलेले आहेत। हा कशा पद्धतीचा स्कॅम होतो सगळ्या डिटेल्समध्ये सांगतो आणि तुम्ही याच्यापासून कशा पद्धतीने वाचू शकता हे सुद्धा तुम्हाला सांगतो। पहिली तर गोष्ट, आपण हे स्कॅम आहे ते रोखू तर शकत नाही पण आपण थोडीशी काळजी सुद्धा घेऊ शकतो। जसं की अनोळखी नंबरवरून कोणताही इमेज आला किंवा कोणतीही लिंक आली तर त्यावर चुकून सुद्धा क्लिक करू नका, अन्यथा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक तर होईल, तुमची बँक अकाउंट सुद्धा खाली होणार आहे। कारण की आता पाकिस्तानकडून सायबर हॅकर म्हणजे जे व्हॉट्सअप हॅक केले जात आहेत भारतातील किंवा जे काही कोणतेही तुमचं समजा एखाद्या वेळेस कसं होतं ईमेलवर सुद्धा तुम्हाला इमेज सेंड केला जातो, तुम्ही काय करता जो ईमेल सेंड केला असतो त्यावर क्लिक करून बघतात, क्लिक केलं तुमचं व्हॉट्सअप किंवा तुमची बँक ती खाली केली जाऊ शकते। ह्याच्यापासून वाचण्यासाठी व्हॉट्सअपचे काही सेटिंग सांगतो, या सेटिंग करून घ्या। त्यानंतर ते जर सेटिंग केल्या त्यानंतर थोडंसं काय होणार पण तुमचं व्हॉट्सअप सेफ राहणार आहे, असं नाही की पूर्णपणे सेफ राहणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीतून काय करायचं, होमच्या माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो बऱ्याचशा जणांचं कसं असतं 99% लोकांकडे जर अँड्रॉइड फोन आहे जे की तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे तुम्हाला सांगतो बऱ्याचशा जणांना नॉलेज नसतं टेक्नॉलॉजीचं आणि ते काय करतात, बेसिकली कुणी व्हॉट्सअपवर इमेज सेंड केला किंवा कोणती फाईल सेंड केली तर डायरेक्ट त्या आपण क्लिक करतो आणि तुमचं व्हॉट्सअप म्हणा किंवा बँक अकाउंट आहे ते सुद्धा खाली होतं। त्यासाठी तुम्हाला काही मी सेटिंग सांगते, ह्या सेटिंग तुमच्या कोणत्याही व्यक्ती म्हणा तुमच्या आई वडील किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईलमध्ये तुम्ही ह्या नक्की करून घ्या। हे केल्याने व्हॉट्सअप आहे ते हॅक होणार नाही असं नाही, पण तुम्हाला सुद्धा थोडीशी काळजी घ्यावी लागणार। कारण कसं असतं की तुम्ही काय करता, डायरेक्ट कोणी तुम्हाला एखादा इमेज सेंड केल्यानंतर आपण काय म्हणतो डायरेक्ट क्लिक करून बघूया कोणी इमेज सेंड केलेला आहे का नाही। आता सध्या काय झालं आहे की जसं की व्हॉट्सअपला एक इमेज सेंड करतात तुम्हाला व्हॉट्सअपवर आणि खाली येतात की बघू शकता तुमचा जुना फोटो मला सापडलेला आहे, हे बघू शकता तुमचा जी की हा फोटो पाठवला हे तुमचंच आधार कार्ड आहे, अशा पद्धतीने मेसेज सेंड करतात। आणि असं टाईप केल्यानंतर आपण काय करतो, लगेच ते इमेजवर क्लिक करतो। ज्यावेळेस आपण त्या इमेजवर क्लिक करतो त्यावेळेस त्या इमेजला एक कोड अटॅच असतो आणि तो कोडमुळेच आपलं व्हॉट्सअप आहे किंवा बँक अकाउंट आहे ते हॅक होतं आणि आपल्याला समजत सुद्धा नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअप असेल ते तुमचं ओपन करून घ्यायचं। जसं की आता व्हॉट्सअप आहे माझं ओपन करून घेतो, त्यानंतर तिथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत असेल, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि येथे तुम्हाला स्टोरेज अँड डाटाचा ऑप्शन भेटेल, बघू शकता। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं असतं की स्टोरेज अँड डाटा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं आणि त्यानंतर इथे बघू शकता तुमच्यामुळे सेटिंग्स येणार आहेत सगळे ओपन करून। पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं की समजा आता कसं असतं की बरेचसे जण जे काही असतात व्हॉट्सअप यूज करतात पण त्यांना व्हॉट्सअपमधलं माहीत नसतं की बाबा अशा पद्धतीने स्कॅम होतो। त्या व्यक्तींचं काय होतं, डायरेक्ट कोणी इमेज जर पाठवला किंवा कोणतीही गोष्ट पाठवली तर त्यांच्या गॅलरीत डायरेक्ट सेव्ह होऊन येते। तर त्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये काय करायचं, स्टोरेज अँड डाटावर क्लिक करायचा, त्यानंतर इथे बघू शकता मोबाईल यूज द मोबाईल डाटाचा ऑप्शन भेटेल, तेव्हा तुम्हाला क्लिक करून येथून काय असणार त्यांचे सगळे असे जे की टिक्स असणार बघू शकता येथे सगळं तुम्हाला दिसत असेल, जे की फोटोज ऑडिओ व्हिडिओ डॉक्युमेंट्स हे ऑटोमॅटिक डाउनलोड होणार। जर इथे अशामध्ये ग्रीन टिक्स जर ह्या असतील तर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, सगळ्याला अशा पद्धतीतून जे की ग्रीन टिक्स असतील त्या बंद करून ओके करून घ्यायचा आहे। ह्याला ओके केल्याने काय होणार आहे, कोणी तुम्हाला इमेज सेंड केला किंवा डॉक्युमेंट्सने फोटो सेंड केला तो ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये तो डाउनलोड होणार नाही। याने काय होणार, जोपर्यंत तुम्ही कोणताही इमेज जी काही आहे तो डाउनलोड करत नाही तोपर्यंत डाउनलोड होणार नाही। हा एक फायदा झाला म्हणजे की तुमच्या ज्या व्यक्तीला व्हॉट्सअपमधलं काही सुद्धा माहीत नाही त्यात हा स्कॅम घडू शकत नाही, कारण की तो व्हॉट्सअपवर जाऊन जोपर्यंत डाउनलोड करत नाही। हे झालं पहिली सेटिंग, हे बेसिकली तुम्हाला सुद्धा माहीत झालं। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं, इथून बॅक यायचा आणि अकाउंट्सवर क्लिक करून हे बरेचसेच वेळा मी सांगितलं आहे बरेचसे जण इथे सिक्युरिटी नोटिफिकेशनचा एक ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून येथून हे सेटिंग मी सांगितलं प्रत्येकानं ऑन करून घ्या। हे सेटिंग ऑन केल्याने तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप कोणी सुद्धा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट तुम्हाला इथे मोबाईलवर तुमच्या नोटिफिकेशन येणार आहे। त्याने तुम्हाला समजू शकते की आपलं व्हॉट्सअप कोणीतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आहे। जी की आपला तिसरा लास्ट सेटिंग आहे तो सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे। त्यासाठी तुम्हाला काय प्रायव्हसीवर क्लिक करायचं आणि येथून खाली जाऊन इथे ॲडव्हान्सडचा एक ऑप्शन तुम्हाला भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सेटिंग हेच राहणार।
येथे तुम्हाला काय करायचं आहे, येथे बघू शकता हे सगळे जे की सेटिंग्स तुम्हाला दिसत आहेत हे ऑन करून घ्यायचं आहे. जे की इथे बघू शकता तुमच्या जे की नंबर तुमच्या सेव्ह नाही, कोणताही अनोळखी नंबर जर तुम्हाला मेसेज करत असेल किंवा कॉल्स करत असेल तर बघू शकता हे जी की सेटिंग आहे हे बंद असेल तर ह्याला ऑन करून घ्या. त्यानंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ किंवा काही शेअर केल्यानंतर तुमचा IP ॲड्रेस आहे तो दिसतो, त्यासाठी हे 2 सेटिंग्स ऑन करून घ्या. हे तिन्ही पण सेटिंग सर्वात इम्पॉर्टन्स आहेत. हे तिन्ही पण सेटिंग तुम्ही आता लगेच व्हॉट्सअपमध्ये ऑन करून घ्या, कारण की सर्वात इम्पॉर्टंट जी काही फ्रॉड्स चालू आहेत, जसं की आता बघू शकता तुम्हाला एक मी इथून बघू शकता न्यूज एक आपल्याजवळ आली ती न्यूज बघू शकता मी स्क्रीनशॉट काढला. ही जी की न्यूज बघू शकता जी की तुम्ही जाऊन बघू शकता दैनिक भास्कर या जी की त्यांचं न्यूजचं हे आहे तेव्हा बघू शकता, जी की त्यांची ॲपसुद्धा आहे किंवा त्यांची वेबसाईटसुद्धा आहे तेव्हासुद्धा तुम्ही पाहू शकता. येथे बघू शकता कसं लिहिलं हिंदीत बघू शकता, मी हिंदीत आहे साईडला मला जशी माहिती कळाली तशी डायरेक्ट व्हिडिओ बनवला. जसं की बघू शकता महिला के खाते में 46,000 निकाल गए, व्हाट्सअप पर भेजे राधे राधे के मैसेज, लिंक्स पर क्लिक करते हुए रुपये गायब. म्हणजे एका बघू शकता इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे एक मेसेज सेंड केला आणि त्यात लिंकवर क्लिक केल्या पैसे आहेत ते गायब झालेले आहेत. त्यासाठी हे जी की मी तुम्हाला सेटिंग्स आहेत हे इम्पॉर्टंट राहणार आहेत. जर तुम्ही समजा हे जर सेटिंग केलं तर तुम्हाला अनोळखी व्यक्ती कोणताही मेसेज तो करू शकणार नाही. तरीसुद्धा केला तर तुम्हाला सांगेन की त्याला जी की असेल तो डायरेक्ट तुम्ही ब्लॉक करा, इग्नोर करा. तुम्ही अजिबात त्याला रिप्लायसुद्धा देऊ नका आणि लिंकवर अजिबात क्लिक करू नका. जर तुम्हाला माहिती नसेल की हा व्यक्ती कोण आहे, जर समजा तुमच्या मित्रामधील असेल कोण असेल तर तुम्ही एक वेळ रिप्लाय देऊ शकता. जर तुम्हाला ती लिंक माहीत नाही, फोटोज माहीत नाही, बाबा हा नंबरसुद्धा सेव्ह नाही पण फोटो सेंड केला आहे, ऑलरेडी मला 1 2 ते 3 अशा पद्धतीचे जी काही आहेत मेसेज आले आहेत पण मी ते डायरेक्ट डिलीट केलेत, मी अजिबात ओपन करत नाही. व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर नक्की करा. अशा पद्धती फ्रॉड जास्त होत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.